मोदींविरोधात कुणाचा चेहरा? एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार? कधी काळचे दुश्मन दोस्तीच्या मार्गाने कसे चालणार? वंचितला एंट्री की दार बंद? एक ना अनेक प्रश्न इंडिया आघाडी झाल्यापासून देशाला पडलेत. उघड उघड कोणी काहीच बोललं नसलं तरी या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणारी आतली बातमी पुढारी न्यूजकडे. बघूयात इंडिया आघाडीच्या बैठकीवरचा पुढारी न्यूजचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. इंडिया आघाडी बैठकीची इनसाइड स्टोरी. इंडियाच्या बैठकीतून 4 मोठ्या बातम्या. पुढारी न्यूजचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. इंडिया आघाडीची बैठक झाली. दिल्लीत खल झाला, पण पत्रकार परिषदेत म्हणावी तशी बातमी हाती आली नाही. पण याच बैठकीची पुढारी न्यूज तुम्हाला इनसाइड स्टोरी सांगणार आहे. मोदी सध्या यशाच्या शिखरावरती आहेत आणि सातत्याने हा प्रश्न उपस्थित राहिला की मोदी विरोधात कोण. त्यातच आता 2024च्या लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजायला सुरुवात झाली. काल पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आता इंडिया आघाडीने एक नवा चेहरा मोदींच्या विरोधात वाराणसीमध्ये उतरवण्याचं ठरवलेलं आहे. वाराणसीमध्ये मोदी विरुद्ध प्रियंका संघर्षाची चर्चा 2019 मध्येही रंगली होती, पण काँग्रेसनं यातली हवा काढली. आता इंडिया आघाडीच्या प्रयोगात कार्यकर्ते ज्यांना आंधी आणि दुसरी इंदिरा गांधी असं प्रेमानं म्हणतात, त्या प्रियंका गांधी मोदींशी मुकाबला करणार का हे पाहावं लागेल. ममता आणि काँग्रेसचा दुरावा लपलेला नाही, मात्र मोदी विरोधाने हे एकत्र आले. मात्र पुढे जमणार का हा प्रश्न सातत्यानं उपस्थित होता. काल इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ममता यांनी सर्व नेत्यांशी संवाद साधला. हा संवाद त्यांनी राहुल गांधी यांच्याशी साधला. मात्र राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संवादानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू लपलेलं नाही. ममता आणि राहुल गांधी यांच्यातला मिटलेला हा दुरावा इंडिया आघाडीसाठी निश्चितच दिलासा देणार आहे. राहुल गांधी यांच्याशी हसतमुख संवाद साधणाऱ्या ममता यांनीच इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावासाठी आग्रह धरला. खड़गे जी का नाम में ऐसी बातें हाँ किया है, और इस पे कुछ और विस्तार से आप बता दें. नहीं खड़गे जी को नाम हमने किया है कि हर लोग पूछता है एक फेस तो चाहिए, तुम्हारा फेस कौन है, तो इसी के लिए हम प्रपोजल दिया था कि खड़गे जी को होना चाहिए. खड़गे जी अगर फेस होगा तो ठीक है, और हमारा कोई एतराज नहीं है, और हमको सपोर्ट दिया है अरविंद केजरीवाल जी. ममतांचं हे ममत्व सध्याच्या परिस्थितीत राजकीय असलं तरीही इंडिया आघाडीसाठी ते हवंहवसं आहे, कारण शेवटी प्रश्न एकमतानं एकत्र येण्याचा आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचं इंडिया आघाडीमध्ये एक दिलानं जुळणार का असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो. मात्र इंडिया आघाडीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आम आदमी पक्षानं दिल्लीतील 7 जागांपैकी 3 जागा काँग्रेसला देऊ केल्यानं आता हा प्रश्न सुटण्याच्या दिशेने पाऊल पडताना पाहायला मिळतंय. दुसरीकडे पंजाबमध्ये देखील 13 जागांपैकी काही जागांवरती पेच अद्यापपर्यंत कायम असला तरी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा मिले सुर मेरा तुम्हारा होताना आता पाहायला मिळतंय. इतकी पावलं पुढे जात असताना सुद्धा वंचितसाठी पाऊल पुढे जाताना दिसलं नाही. पण त्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत असं म्हणता येणार नाही, कारण बैठकीत सापडलेली एक चिठ्ठी. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये एक चिठ्ठी चांगली चर्चेत राहिली. त्या चिठ्ठीवरती नाव होतं प्रकाश आंबेडकरांचं. प्रकाश आंबेडकरांचं नाव या चिठ्ठीवरती का आलं? जर इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात चर्चा झाली तर या पुढे चर्चेत काय झालं हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत होते. या दरम्यान स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलेलं आहे आणि ठाकरेंची शिवसेना ही आमची वकील आहे असं या ठिकाणी मानलंय. आमचे वकील जे आहेत शिवसेना हे स्ट्रॉंग आहे, तेव्हा ते आमची बाजू तिथे लढवतात आहेत. आणि काल रात्रीच त्यांचा मेसेज आला होता की आपल्याला बसून काही गोष्टी ठरवाव्या लागतील. त्याच्यामुळे आमचा वकील जे करेल ते आम्हाला मान्य आहे. इंडिया आघाडीसाठी काही गोष्टी या बैठकीत सकारात्मक घडल्या तर काही मतभेदांच्या बातम्या आल्या. ममतांनी खरगे यांचं नाव समन्वयक म्हणून पुढे केल्यानं नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव नाराज झाले आणि म्हणूनच ते पत्रकार परिषदेला सुद्धा थांबले नाहीत. तर दुसरीकडे नितीश कुमार आणि डीएमकेचे नेते यांच्यातही एक वादाचा प्रसंग घडला. नितीश कुमार इंडिया आघाडीला संबोधित करत होते. त्या दरम्यानच डीएमकेच्या TR बालू यांनी आरजेडीच्या मनोज झा यांच्याकडे ट्रान्सलेशन करून देता का अशी विनंती केली. मात्र मनोज झा यांनी जेव्हा नितीश कुमार यांच्याकडे परवानगी मागितली
त्यानंतर नितीश कुमार यांचा चांगलाच पारा चढला. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि ती सर्वांनाच आली पाहिजे. त्यामुळं पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये दक्षिण आणि उत्तर असा सामना रंगताना पाहायला मिळाला. काही मनभेद या चर्चांतून आणि भेटींतून दूर होत आहेत, तर काही मतभेदांचं प्रकटीकरण होत आहे. इंडिया म्हणजेच भारतासारखंच इंडिया आघाडीला सुद्धा विविधतेमधली एकता दाखवावी लागणार आहे. आणि सध्या तरी मोदी आणि भाजपपेक्षा हेच मोठं आव्हान इंडिया आघाडी समोर दिसतंय. दिल्लीहून शिवाजी काळेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.